अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई। बेलोरा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाची विद्यार्थिनी सोबत संशयास्पद वागणूक, त्या शिक्षकांवर कारवाई करण्याची शाळा व्यवस्थापन समितीची मागणी, तर शिक्षकाला ग्रामस्थांनी दिला चोप। जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षक तथा प्रभारी मुख्याध्यापक एखाद्या संस्थांचा मंडलिक असल्याचा आवाहन मनमर्जी करत असेल आणि शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना केल्याची चर्चा होत असेल तर त्याला चोप मिळणारच। यवतमाळ तालुक्यातील बेलोरा येथे महाराष्ट्र दिनी ग्रामस्थांनी त्या रंगेल शिक्षकाला चांगलेच बदलल्याची घटना घडली। काळापासून शाळेत कार्यरत आहेत, त्यांची विद्यार्थिनीसोबतची वागणूक संशयास्पद असल्याची तक्रार शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षणाधिकारी यांचेकडे केली होती, परंतु त्याचेवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। यामुळे पालकवर्गात कमालीचा संताप निर्माण झाला होता। त्याचा उद्रेक गुरुवारी सकाळी झाला। स्वतःला शिक्षण व्यवस्थेचा मंडलिक समजणाऱ्या त्या शिक्षकांबाबत अनेक तक्रारी ग्रामस्थांनी केल्या। त्यांची विद्यार्थिनीबाबतची वागणूक संशयास्पद असताना लेकीबळीची बदनामी नको म्हणून कोणीही पुढे यायला धजावत नव्हते। यामुळे ग्रामस्थांत त्याचे बाबत रोष वाढतच गेला। घटनेच्या दिवशी शेकडो पालक शाळेत पोहोचले। तो नालायक शिक्षक दिसताच त्यांचेवर ग्रामस्थ तुटून पडले। प्रकरणाचे गांभीर्य बघताच प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। शिक्षकाला मारहाण केल्याची बाब लक्षात घेत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मात्र त्याला का बदलले याची सखोल चौकशी करण्याचे सौजन्य पोलीस प्रशासन दाखवेल का? त्या शिक्षकाची शाळा व्यवस्थापन समितीने केलेल्या तक्रारीत विद्यार्थिनीशी वागणूक संशयास्पद या वाक्याचा अर्थ उलगडून त्यांचेवर काय कारवाई करणार, असे अनेक प्रश्न अधांतरी असले तरी ठोस कार्यवाही अपेक्षित आहे। गुरुवारी घडलेल्या घटनेमुळे शाळेतील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकवर्ग यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। शिक्षकी पेशा हा समाजाचा आधारस्तंभ मानला जातो, मात्र काही व्यक्तींच्या अशा वर्तनामुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषद शिक्षण समितीनेही या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी जोर धरत आहे। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरेसह यवतमाळ तालुका प्रतिनिधी यश शेट्टी।